विधायक रोहित पवार द्वारा दावोस मामले पर किए गए ट्वीट पर मंत्री उदय सामंत ने खुलासा किया है। उन्होंने आज रत्नागिरी में बोलते हुए रोहित पवार पर हमला बोला, साथ ही सामंत ने इस मामले में कानून के तहत जवाब देने का ऐलान भी किया। पहिल्या टर्मचे आमदार रोहित पवार यांनी 1,68,64,696 रुपये 90 पैसे दावोसला आम्ही देणं राहिलो म्हणून काहीतरी ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटच्या काही आज बातम्या आल्या, त्याचा मला खुलासा करायचा आहे की ज्यावेळी दावोसचा खर्च जास्त होतो त्यावेळी हेच बोंबाबोंब करतात की दावोसचा खर्च जास्त झाला। आता 8 महिन्यानंतर कोणीतरी हे नोटीस MIDC ला पाठवले की आमचे 1,58,00,000 रुपये देणं आहे, तर त्याला आम्ही कायदेशीररित्या उत्तर देऊ। आम्ही कोणाचेही पैसे देणं ठेवलेलं नाही, परंतु ही 8 महिन्यानंतर नोटीस आली आणि ती पहिली रोहित पवारांना कळली, हे पहिलं बघितलं पाहिजे। कारण नोटीस पाठवणाऱ्यांचा गुरु तर हे नाही स्वतः, हे बघितलं पाहिजे। आणि दुसरं कसं असतं की मला देखील असं वाटायचं की पहिल्या टर्म मध्ये जी काही क्रांती घडते ती स्वतःमुळेच घडते, त्याच्यामुळे रोहितजींनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं, माहिती घ्यावी। आज महाविकास आघाडीमध्ये पहिलं ट्विट करण्यामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि पहिलं ट्विट करतात आणि मग तोंडावर पडतात, तर तसं होऊ नये अशी माझी प्रामाणिकपणाची भावना आहे। त्याच्यामुळे MIDC कोणाचेही पैसे देणं नाही आणि ज्यांनी आम्हाला नोटीस पाठवलेली आहे त्यांना आम्ही व्यवस्थित कायदेशीररित्या उत्तर देऊ।